हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझ्या भाच्याचं बारसं. सो त्यासाठी आता तो आला आहे. तर पहिल्यांदा तर त्याची नजर वगैरे काढली जात आहे. आरती, पूजा, जे काही रिच्युअल्स आहेत ते सगळे एका पाठोपाठ चालू आहे. त्याचा गृहप्रवेश झाल्यानंतरच मग तो स्टेबल झाल्यानंतरच मग पुढचं जे काही फंक्शन आहे ते स्टार्ट होणार आहे. तर बेबी आता माझा 3 महिन्याचा ऑलमोस्ट झालाय आणि जे पहिलं बारसं असतं ते 12 किंवा 15 दिवसांनी केलं जातं. सो ते त्याच्या आजोळमध्ये झालेलं आहे आणि हे दुसरं बारसं आहे हे त्याच्या घरी होणार आहे, म्हणजे माझ्या बाळाच्या घरी, माझ्या मावशीच्या घरी. सो त्याची आता तिथून त्याच्या आजोळवरून तो आलेला आहे आणि त्याची आता एंट्री चालू आहे. त्याचं जे काही नजर काढणे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीत ते इथे चालू आहे. शांत करून आणि मग बेबी घरात आलेले आहे. आता तो बाहेरून आलाय, प्लस त्याला स्वेटर वगैरे सगळं पॅक करून आणल्यासारखं आणलंय. सो त्याच्यामुळे तो चिडचिड आहे, त्याला थोडी खुली हवा दिली जात आहे. आणि इकडे मामा आलेला आहे बाळाचा. सो बाळाचा मा जो असतो तो आमच्याकडे पाळणा घेऊन घरात एंट्री करतो. सो त्याच्यामुळे पाळण्याची पूजा प्लस त्यांची जी ओवाळणी वगैरे असते, मामाचा आहेर, हे सगळे रिच्युअल्स इथे आता चालू आहेत. नाही पाण्याला आता फक्त तुझ्या खांद्यावर टाका. आणि एकदा का पाळणाही घरात आणला की त्याला सजवलं जातं. म्हणजे बाळाच्या जवळचे पाहुणे किंवा त्याचे जवळचे आजी आजोबा, त्याचे बाबा आई, मामा मामी, काका काकी जेही असतील ते लोक त्यांना बाळाला चांदी, सोने, जेही त्यांची करण्याची इच्छा असेल ते गिफ्ट्स त्यांना देतात. प्लस खेळणी, प्लस कपडे वगैरे. सो जे काही सोने, चांदी, खेळणी, कपडे हे पाळण्याला लावून सजवलं जातं, ते तिकडे जातं. आणि इकडे आता बाळ थोडंसं कम्फर्टेबल होत आहे, त्याला थोडी हवा वगैरे दिली जाते तो बाहेरून आल्यामुळे. आणि इकडे तांदळाचा पाळणा असं काहीतरी एक स्वरूप दिलेलं आहे. सो ते इकडे बनवलं जात आहे. आणि हे आमच्याकडे पाळणा म्हणून बोललं जातात, पण पाळणा त्यात बनला नाही जात. त्यात एक स्वस्तिक टाईप बनवून थोडीशी डिझाईन वगैरे केली जाते आणि हे पाळण्याच्या खाली हा पाट ठेवला जातो, तो इथे तोच बनत आहे. आणि मग बाळ वगैरे कम्फर्टेबल झालं की तर मग जे आम्ही डेकोरेशन केलंय, प्लस जे पाळण्याचं डेकोरेशन केलेलं आहे
याचं जे काही छोटंसं स्वरूप आम्ही तयार केलं. सो हे इथे मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीमध्ये पाळणा सजवला जातो, अशा पद्धतीमध्ये सिंपल डेकोरेशन केलं जातं. तर मग इकडे परत दोन्हीकडचे जे संबंधी आहेत, बाळाचे आजोळ प्लस बाळाचं घर, ह्यांकडचे जे पाहुणे असतात ते परत आहेरचा देवाणघेवाण करतात. हळदी कुंकू असा छोटासा एक कार्यक्रम होतो, हे इथे चालू आहे. आणि हे झाल्यानंतर मग जे काही रिच्युअल्स आहेत ते होतात. आणि हा आहेरचा रिच्युअल हा इथे चालू आहे आणि खूप असे रिच्युअल्स आहेत. सो त्याच्यामुळे हा व्लॉग खूप मोठा होणार आहे. त्याचमुळे मी याला 2 ते 3 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण की याच्यानंतर जो मेन नेम सेरेमनीचा फंक्शन आहे तो होणार आहे, बारसं बाळाचं होणार आहे. तोपर्यंत हा आहेरचा जो फंक्शन आहे त्याला एन्जॉय करा. आणि मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम तिथेही जाऊन मला फॉलो करा. तर मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.